दादा, मुळशीमध्ये खरं तर सर्वात जास्त पाऊस झालेला पाहायला मिळतो. पहिल्यांदा तिथल्या पावसाची नोंद जी आहे ती झालेली पाहायला मिळते. ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. त्याचप्रमाणे लवासामध्ये सुद्धा दरड कोसळली आहे. काय नक्की याबद्दल माहिती आणि त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना रेस्क्यू ऑपरेशन कसं झालं? काल रात्रीपासून आणि आज दिवसभर आपण पाहिलं असेल की ताम्हिणी घाटात आदरवाडी, विशेष करून आदरवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी आहे आणि जवळपास आतापर्यंतच्या मोजमापामध्ये 556 मिलीमीटरच्या पावसाची नोंद त्या ठिकाणी एका दिवसामध्ये झालेली. आजपर्यंतच्या सगळ्यात जास्त प्रमाणातली ही मोठी पावसाची नोंद या ठिकाणी आहे. एक पिकनिक पॉइंट नावाचं एक हॉटेल त्या ठिकाणी आदरवाडीला आहे आणि त्या ठिकाणी शिवाजी भैरट हे त्या हॉटेलचे मालक त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याबरोबर एक त्या ठिकाणी हॉटेलचा एक कुक, असे 2 जण त्या ठिकाणी रात्री मुक्कामाला हॉटेलमध्ये होते. त्या हॉटेलच्या वरच्या बाजूवरून डोंगराचा काही भाग त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी हॉटेल त्या ठिकाणी नादुरुस्त झालं, उद्ध्वस्त झालं आणि त्यामध्ये शिवाजी भैरट यांचा त्या ठिकाणी दुःखद निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर जो काही आचारी म्हणजे कुक होता तो त्या ठिकाणी जखमी आहे, त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी दरड कोसळण्याचं त्या ठिकाणी प्रमाण आहे. विशेष म्हणजे लवासा विभागामध्ये, लवासा खोऱ्यामध्ये 3 बंगल्या त्या ठिकाणी होते. ते तिन्ही बंगले रात्रीच्या पावसामुळे त्या ठिकाणी पूर्णपणे ढासळलेले आहेत. NDRFच्या टीम शोध कार्यासाठी त्या ठिकाणी तिथं पोहोचलेले आहेत. स्वतः तहसीलदार, त्याचप्रमाणे मान्य प्रांत, आम्ही स्वतः सगळी मंडळी त्या ठिकाणी त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहोत. त्या ठिकाणी 2 जण त्या ठिकाणी बेपत्ता आहेत आणि त्या 3 बंगले खचलेले असल्यामुळं आणि पावसाची सततधार त्या ठिकाणी सुरू असल्यामुळे थोडेसे बचाव कार्यामध्ये त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतोय, परंतु सर्वांचे आमचे शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही लवासाचा मुख्य रस्ता आहे तो लवासा ते साधारणतः टेमघर हा एक रस्ता काही ठिकाणी खचला आहे. लवासा ते पळशे याही रस्त्याचं काही ठिकाणी रस्ता खचलेला आहे. तिथं अवजड वाहनांकरता तो रस्ता त्या ठिकाणी बंद केलेला आहे. आदरवाडी या ठिकाणी जी काही लँडस्लाईड झालं होतं, दरड कोसळली होती, त्याचं पूर्णपणे दरड बाजूला काढण्याचं काम पूर्ववत केलेलं आहे आणि रस्ता पूर्ववत झालेला आहे. परंतु रात्र असल्यामुळं त्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळेपुरती ट्रॅफिक त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय मान्य प्रांताधिकारी यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. एकंदरीतच मुळशी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी आहे. मुळशी असेल, भोर असेल, वेल्हा असेल, काही ठिकाणी पुलांवरून देखील पाणी गेल्यामुळे देखील त्या ठिकाणी काही गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटलाय. विशेष म्हणजे वेल्हे तालुक्यामधला 18 गाव मावळ या विभागामध्ये भट्टी गावाच्या तिथे देखील पुलावरून पाणी गेल्यामुळं तिथल्या गावाचा संपर्क तुटला. त्यानंतर म्हसर, गोळेवाडी, म्हसर खुर्द, बुद्रुक आणि करंजगाव ह्या देखील गावांच्या संदर्भामध्ये तिथेही पुलावरून पाणी गेल्यामुळे त्या ठिकाणी काही काळापुरता संपर्क त्या ठिकाणी तुटलेला होता. विशेष म्हणजे भोर तालुक्यामधलं धानवली हे गाव हे एक मोठ्या कड्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी वस्ती आहे. त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी धारांबेच्या त्या ठिकाणी आणण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे धानवली असेल, याही ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून त्यांना त्या ठिकाणी इतरत्र हलवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. एकंदरीत सर्वच ठिकाणी बारकाईने आमचं लक्ष आहे आणि जर कुठं काही अनुचित प्रकार घडत असेल तर सर्वांनी त्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला आपण घराच्या बाहेर न पडलेलं चांगलं, असं आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करतो. आणि कुठलीही अडचण असल्यास आम्हाला देखील या ठिकाणी संपर्क साधावा. तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, यांनी आम्हाला संपर्क साधावा असं देखील आव्हान या निमित्तानं मी करतो.